माझ्या काकीचं जिचं नाव प्रिया आहे, तिच्याबद्दल काही सांगायचं आहे. नाव महत्त्वाचं नसलं तरी तिचं वय अंदाजे 40 वर्षांच्या जवळ आहे. तिचा रंग सावळा आहे, म्हणजे ती अगदी गोरी नाही. तिची राहणीमान आणि व्यक्तिमत्व खूपच साधं आणि सामान्य आहे. पण मित्रांनो, बाई कितीही साधी दिसली तरी तिच्या जीवनात भावना टाकली की अनुभव काही वेगळाच असतो. तर झालं असं, प्रियाचे तिच्या ऑफिसमधील एका सहकार्यासोबत संबंध, लफडं सुरू झाले होते. याचं कारण असं होतं की माझे काका विक्रम बऱ्याच वर्षांपासून आजारी असल्यामुळे प्रियाला सुंदर वेळेचा अनुभव मिळत नव्हता. कदाचित याच कारणामुळे तिने हे पाऊल उचलले असावे, कारण शेवटी बाईच्या पण काही इच्छा असतात ना. तिचं हे लफडं बाहेर सुरू होते, पण घरात कोणालाही याची कल्पना नव्हती. एकदा काय झालं, प्रिया बाथरूममध्ये गेली होती आणि तिचा मोबाईल फोन बेडवर ठेवलेला होता. मी सहजच तो उचलला आणि पाहिले तर त्याला कोणताही पासवर्ड नव्हता. मी लगेच फोन उघडला आणि व्हॉट्सॲप तपासले, तेव्हा मला त्या व्यक्तीचा मेसेज दिसला, ज्याच्यासोबत तिचे लफडं होते. मेसेज असा होता: प्रिया, किती दिवस झाले तू सुंदर वेळेचा अनुभव दिला नाहीस, अजून किती दिवस वेट करू मी. तो मेसेज वाचून चकित झालो, पण मी मजा म्हणून रिप्लाय केला, हो, आता भेटू, तेव्हा मी तुला सुंदर वेळेचा अनुभव देईन. तो म्हणाला, नक्की ना. मी फक्त ठीक असं लिहिलं आणि आधीचे मेसेज वाचायला लागलो. तेव्हा कळलं की प्रिया त्या माणसाकडून बऱ्याच दिवसांपासून सुंदर वेळेचा अनुभव घेते. मी सगळ्या चॅटचे स्क्रीनशॉट काढले आणि मोबाईल ठेवून बाहेर निघालो. मी बाहेर येऊन बसलो आणि विचार करू लागलो, आता काय करायचं, घरातल्यांना सांगायचं का? पण मग माझ्या मनात आले की घरी सांगून मला काय फायदा होणार. तेव्हा माझ्या डोक्यात एक आयडिया आली. मी त्या व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट घेतले आणि ते प्रियाला तिच्याच नंबरवर पाठवले. 10च मिनिटात तिचा रिप्लाय आला. सुरुवातीला ती माझ्यावर खूप संतापली होती. ती म्हणाली, तू माझ्या फोनला हात कसा लावलास? मी तिला शांतपणे म्हणालो, मी तुझ्या फोनला हात लावला, म्हणूनच तर कळलं की तू किती शहाणी आहेस. यावर ती धमकीच्या सुरात म्हणाली, थांब. तू मला काय बोलतो आहेस ते मी तुझ्या आई वडिलांना सांगते. तिला वाटले की मी घाबरून जाईन, पण मी म्हणालो, बिनधास्त सांग. मी पण सांगतो की तू बाहेर सुंदर अनुभव घेत आहेस. तेव्हा ती थोडी शांत झाली आणि म्हणाली, अरे, असं करू नकोस, सांग तुला काय पाहिजे. मी तुला पैसे देईन, पण हे कोणालाही घरी सांगू नकोस. मी स्पष्टपणे म्हणालो, तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव. मी तिला म्हणालो, मला तुझ्यासोबतचा सुंदर वेळेचा अनुभव हवा आहे. ती लगेच म्हणाली, अरे, मी तर तुझ्या आईच्या वयाची आहे, हे अजिबात शक्य नाही. मी तिला उत्तर दिले, ठीक आहे, मग मी हे सर्व काही घरी सांगतो. हे ऐकून ती घाबरून गेली आणि म्हणाली, ठीक आहे, मी तुला हवं असलेला अनुभव देईन, पण फक्त एकदाच. त्यानंतर तुला पाहिजे असल्यास तू पैसे घे. मी लगेच होकार दिला. मग मी तिला सांगितले की मी एका हॉटेलमध्ये रूम बुक करतो, तिथे जाऊन आपण दोघे भेटू. ती तयार झाली, पण म्हणाली, फक्त रविवारीच जमू शकेल, कारण तेव्हा मला सुट्टी असते. मी तिचं म्हणणं मान्य केलं आणि हॉटेलमध्ये खोली बुक केली. मी त्या रविवारची आतुरतेने वाट पाहत होतो. अखेरीस तो रविवार उजाडला. आम्ही घरात सर्वांना खोटे सांगितले की प्रिया तिच्या माहेरी जात आहे आणि संध्याकाळी परत येईल. मग आम्ही हॉटेलवर पोहोचलो आणि रूम घेतली. रूममध्ये जाताच मी प्रियाला मिठीत घेतलं आणि पापी द्यायला लागलो. ती म्हणाली, अरे जरा धीर धार, मला फ्रेश होऊ दे. मी म्हणालो, चूप बस. फ्रेश व्हायचं नाही, तुला सुंदर अनुभव द्यायचा आहे. माझ्या तोंडून असे ऐकून ती म्हणाली, नीट बोल, मी तुझी काकी आहे. मी म्हणालो, घरात तू काकी, इथं तू माझी मित्र आहेस. ती हसली आणि म्हणाली, अच्छा, मग दे सुंदर वेळेचा अनुभव मित्राप्रमाणे. मग मी तिला मोकळे केले. सावळी असली तरी काय सुंदर दिसत होती. मी तिला खाली बसवलं आणि माझी भावना तोंडासमोर ठेवली. ती म्हणाली, शी, मी हे नाही करत. मी म्हणालो, अग, सुंदर वेळेचा अनुभव घे, नाही तर घरी सांगतो. नाईलाजाने काही वेळ तिने तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव दिला. थोड्या वेळाने मग मी तिच्या जीवनात भावना टाकली. 2 मिनिटांनी प्रिया म्हणाली, अरे नालायका, तू पाकीट न लावताच जीवनात टाकलास. पाकीट लाव. मी म्हणालो, टेन्शन नको, मी रंग जीवनात सोडणार नाही. ती म्हणाली, नक्की ना? नाही नाही तर माझी वाट लागेल. मी परत सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. ती, आय ग, हळू, असं म्हणत होती. मग ती म्हणाली, माझ्या जीवनातून रंग येणार आहे. मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि तिने आवाज करत जीवनातून रंग सोडला आणि ती शांत पडली. पण मी अजून सुंदर वेळेचा अनुभव घेत होतो. 2 मिनिटांनी ती म्हणाली, अरे, होतंय की नाही? मी लक्ष दिलं नाही आणि सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो. शेवटी मला वाटलं आता माझ्या भावनेतून रंग येणार. मी ओरडलो, प्रिया, मी रंग सोडणार आहे. ती घाबरली आणि म्हणाली, जीवनात नको, बाहेर सोड. मी म्हणालो, जी मजा तुझ्या जीवनात सोडण्यात आहे ती बाहेर नाही. ती म्हणाली, प्लीज.
जीवनात नको, पण माझं डोकं फिरलं आणि मी करत तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. काय आनंद आला मित्रांनो, सांगता येणार नाही. मग मी 5 मिनिटं होऊन राहिलो. ती म्हणाली, सुंदर वेळेचा अनुभव घेतला ना. आता उठ, घरी जायचंय. आम्ही तयार झालो आणि घरी निघालो. वाटेत ती मेडिकलमध्ये गेली. मी विचारलं, काय झालं? ती हसली आणि म्हणाली, तुझ्या पराक्रमामुळे पिल घ्यायला गेले होते. प्रिया घरी परतल्यावर तिच्या मनात एकच विचार घोळत होता, आता पुढे काय? त्या रविवारच्या हॉटेलमधील प्रकरणानंतर ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या डोक्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तात्पुरता प्रश्न मिटला असला तरी तिच्या मनातील भीती आणि त्या तरुणासोबत झालेल्या संपूर्ण प्रकाराची धाकधूक कमी होत नव्हती. ती स्वतःला विचारत होती, मी इतक्या खालच्या पातळीवर कशी उतरले? आणि आता हा मुलगा माझ्या आयुष्याला कोणतं वळण देणार? प्रियाचे आयुष्य बाहेरून अगदी सरळ दिसत होते. एक आजारी पती, ऑफिसमधील नोकरी आणि घरातील जबाबदाऱ्या, पण आतून ती एका अशा जाळ्यात अडकली होती, जिथून बाहेर पडणे तिला अशक्य वाटत होते. तिच्या ऑफिसमधील तो माणूस अमित, ज्याच्यासोबत तिचं लफडं सुरू होते, तो तिला आता फारच त्रासदायक वाटू लागला होता. अमितचे बोलणे, त्याची वारंवार होणारी मागणी आणि सतत येणाऱ्या मेसेजेसची मालिका, हे सर्व तिला आता ओझ्यासारखे वाटत होते. परंतु ज्या करण नावाच्या तरुण मुलाने तिच्या मोबाईलमधील सत्य पाहिले होते, त्याने तिच्या आयुष्यात नवीन संकट उभे केले होते. करण हा सामान्य मुलगा नव्हता. तो हुशार होता, पण त्याच्या हुशारीत धूर्तपणा भरलेला होता. त्याला प्रियाच्या गुपिताचा फायदा घ्यायचा होता आणि त्याने त्या रविवारी हॉटेलमध्ये आपली सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची इच्छा पूर्ण केली होती. पण आता प्रियाला हे स्पष्टपणे कळू लागले होते की करण सहजासहजी थांबणार नाही. त्या रात्री तिने त्याच्या डोळ्यात वेगळीच तीव्र इच्छा पाहिली होती, जणू त्याला तिच्यावर पूर्ण अधिकार हवा होता. सोमवारी सकाळी प्रिया नेहमीप्रमाणे ऑफिसला गेली. तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते, पण आतून ती अस्वस्थ होती. ऑफिसमधील तिची नेहमीची दिनचर्या सुरू होती, कॉम्प्युटरवर काम, सहकाऱ्यांशी गप्पा आणि बॉसच्या सूचना पूर्ण करणे. पण आज तिचं लक्ष कामात लागत नव्हतं. तिच्या डोक्यात करणचे शब्द पुन्हा पुन्हा घुमत होते. मला तुझ्यासोबतचा सुंदर अनुभव हवाय. ती स्वतःला समजावत होती की फक्त एकदा झालं, आता हे थांबायलाच पाहिजे. पण जेव्हा तिच्या फोनवर करणचा मेसेज आला, तेव्हा तिची हृदयाची धडधड आणखी वाढली. करण, प्रिया, कालची मजा आठवते? पुढच्या वेळेला अजून काहीतरी नवीन करूया. प्रियाने तो मेसेज वाचला आणि तिच्या हातातून फोन खाली पडला. हा मुलगा थांबणार नाही, हे तिला कळून चुकले. तिने लगेच फोन उचलला आणि उत्तर दिले, करण, असं काही पुन्हा होणार नाही. तू मला वचन दिलं होतंस की फक्त एकदाच. पण करणचे उत्तर तिला आणखीनच घाबरवणारे होते. वचन? प्रिया, तू माझ्या पूर्णपणे ताब्यात आहेस. तुझ्या मोबाईलमधील सगळे स्क्रीनशॉट्स माझ्याकडे सुरक्षित आहेत. तू मला नकार दिलास तर मी हे सर्व घरी सांगणार. प्रियाच्या डोळ्यासमोर अंधार आला. ती ऑफिसच्या बाथरूममध्ये गेली आणि आरशात स्वतःकडे पाहत राहिली. हा मुलगा माझे आयुष्य उद्ध्वस्त करेल, असे तिला वाटले. पण ती प्रिया होती, बाहेरून साधी वाटणारी, पण आतून कणखर. तिने निश्चय केला, मी हार मानणार नाही. यातून मार्ग काढावाच लागेल. त्याच वेळी अमितचा प्रियाला फोन आला. प्रिया, तू मला का टाळत आहेस? त्याचा आवाज तिला नेहमीसारखा आकर्षक वाटला नाही. मी व्यस्त आहे, अमित, प्रियाने थंडपणे उत्तर दिले. पण अमितने तिला थांबवले. प्रिया, मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे. तू मला सांगितलं नाहीस तर मी स्वतः शोधून काढेन. प्रियाला त्याच्या बोलण्यातील धमकी स्पष्टपणे जाणवली. अमित हा साधा माणूस नव्हता. तो ऑफिसमधील एक वरिष्ठ कर्मचारी होता आणि त्याला त्याच्या अधिकारपदाची पूर्ण जाणीव होती. जेव्हा प्रियाचे त्याच्यासोबत संबंध सुरू झाले, तेव्हा तिला वाटले होते की त्यातून तिला थोडा आनंद मिळेल. पण आता अमित तिच्यासाठी एक डोकेदुखी बनला होता. प्रियाने फोन ठेवला आणि गहन विचारात पडली. एक बाजूला करण आणि दुसऱ्या बाजूला अमित. मी काय करू? त्या संध्याकाळी प्रिया घरी परतली तेव्हा एक अपेक्षित नसलेली गोष्ट घडली. तिच्या घरी तिची जुनी मैत्रीण निशा आली होती. निशा आणि प्रिया कॉलेजपासूनच्या जिवलग मैत्रिणी होत्या, पण गेल्या काही वर्षांत त्यांचा संपर्क तुटला होता. निशा सुंदर दिसत होती आणि तिच्या बोलण्यात एक आत्मविश्वास होता. तिने प्रियाला मिठी मारली आणि विचारले, प्रिया, किती दिवसांनी भेटलो? तू कशी आहेस? प्रियाने हसून विषय टाळण्याचा प्रयत्न केला, पण निशाच्या नजरेतून काहीच लपत नव्हते. ती म्हणाली, प्रिया, तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन दिसतोय, सांग काय झालं? प्रियाचा निशावर विश्वास होता, तरीही ती आपले संपूर्ण सत्य सांगायला घाबरत होती. शेवटी निशाच्या आग्रहामुळे तिने अमितबद्दलची थोडी माहिती सांगितली, पण करणचे गुपित मात्र लपवले. निशाने तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाली, प्रिया, तू खूप मोठ्या अडचणीत आहेस, पण तू एकटी नाहीस. मी तुला नक्कीच मदत करेन. निशाने तिला एक आयडिया दिली, ज्यामुळे अमितला तिच्या आयुष्यातून कायमचे दूर काढता येईल.
तिने प्रियाला एक प्लॅन समजावला ज्यामुळे अमितला धडा शिकवता येईल आणि प्रियाचे जीवन पुन्हा व्यवस्थित होईल. पण प्रियाला निशाच्या बोलण्यात काहीतरी रहस्यमय जाणवत होते. निशा खरंच मला मदत करत आहे की तिचे स्वतःचे काहीतरी हेत आहे, अशी शंका प्रियाच्या मनात निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी करणने प्रियाला पुन्हा मेसेज पाठवला, प्रिया, आज संध्याकाळी भेटायचंय. मी एक नवीन जागा शोधली आहे, तिथे आपण अजून चांगला वेळ घालवू. प्रियाने तो मेसेज वाचला आणि तिचे डोके गरगरले. ती म्हणाली, करण, बस झालं. आता तू मला त्रास देऊ नकोस. पण करणने त्यांना हॉटेलच्या रूममधील एक फोटो पाठवला आणि धमकी दिली, प्रिया, हा फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवू का? प्रियाला काहीच सुचत नव्हते. ती निशाला फोन करणार होती, पण तेवढ्यात तिला अमितचा फोन आला. प्रिया, आज रात्री मला भेट, नाहीतर मी तुझ्या घरी येतो. प्रियाच्या डोक्यात सर्व काही गोंधळून गेले. एका बाजूला करणची धमकी, दुसऱ्या बाजूला अमितचा दबाव आणि आता निशाचे रहस्यमय वागणे. ती काय करणार? प्रियाने निशाला भेटायचे ठरवले. त्या दोघी एका कॉफी शॉपमध्ये भेटल्या. निशाने प्रियाला एक पेन ड्राईव्ह दिला आणि म्हणाली, प्रिया, यात अमितच्या काही गोष्टी आहेत. तू हे वापरले तर तो तुझ्यापासून कायमचा दूर होईल. प्रियाने विचारले, यात काय आहे? निशा हसली आणि म्हणाली, अमितचे एक रहस्य, पण तू ते पाहिलेस तर तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. प्रियाला निशाच्या बोलण्यातली सूक्ष्म धमकी जाणवली, पण तिने तो पेन ड्राईव्ह घेतला. घरी गेल्यावर प्रियाने पेन ड्राईव्ह उघडला. त्यात अमितचे काही फोटो आणि व्हिडिओ होते, ज्यात तो दुसऱ्या एका महिलेसोबत होता. प्रियाला धक्का बसला, अमितचे दुसरे लफडं. पण त्यातली ती महिला कोण होती? प्रियाने नीट पाहिले आणि तिच्या डोळ्यांपुढे अंधार आला. ती निशा होती. निशा आणि अमित यांचेही काहीतरी चालू होते. मग आता निशा प्रियाला का मदत करत होती हे तिला कळले नाही. त्या रात्री प्रियाला झोप लागली नाही. तिच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले होते. निशा मला का फसवते? अमित आणि निशा यांच्यात काय संबंध आहे? आणि करण मला का सोडत नाही? तिने ठरवले की ती उद्या निशाला भेटून सत्य शोधून काढेल. पण तेवढ्यात तिच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला, प्रिया, तू खूप मोठ्या खेळात अडकली आहेस. तुझ्या जवळचे लोक तुला फसवत आहेत. उद्या रात्री 10 वाजता मला भेट, नाहीतर तुझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. प्रियाच्या हातातून फोन खाली पडला. तिच्या मनात प्रश्नांचे वादळ उठले. हा अनोळखी मेसेज कोणी पाठवला? माझ्या आयुष्याचे सत्य कोणाला माहीत आहे? त्या रात्री तिला झोप लागली नाही. तिच्या डोळ्यांसमोर करणचे धमकीचे मेसेज, अमितचे दबाव टाकणारे बोलणे आणि निशाच्या पेन ड्राईव्हमधील अविश्वसनीय सत्याचे दृश्य फिरत होते. निशा आणि अमित यांच्यातील संबंध तिच्यासाठी एक मोठा धक्का होता आणि आता या अनोळखी मेसेजने तिच्या आयुष्यात नवीन संकट आणले होते. प्रियाने स्वतःला सावरले आणि म्हणाली, मी घाबरून चालणार नाही. उद्या रात्री मी त्या अनोळखी व्यक्तीला भेटेन आणि सत्य शोधेन. तिने फोन उचलला आणि मेसेजला उत्तर दिले, ठीक आहे, कुठे भेटायचं? उत्तर ताबडतोब आले, शहराबाहेरच्या जुन्या गोडाऊनकडे ये, रात्री 10 वाजता, एकटीच. हे वाचून प्रियाला थरकाप भरला. पण प्रियाने निश्चय केला की ती या खेळाला सामोरी जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया निशाला भेटायला गेली. त्या एका शांत कॉफी शॉपमध्ये बसल्या. प्रियाने निशाला सरळ प्रश्न विचारला, निशा, तू मला का फसवलेस? त्या पेन ड्राईव्हमध्ये तुझे आणि अमितचे फोटो का होते? निशाच्या चेहऱ्यावर एक क्षणभर भीती दिसली, पण ती लगेच सावरली आणि हसत म्हणाली, प्रिया, तू गैरसमज करून घेतला आहेस. मी तुला मदत करण्यासाठी पेन ड्राईव्ह दिला, पण त्या फोटोंचे कारण मी सांगेन. निशाने सांगितले की ती आणि अमित यांचे काही वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते, पण आता ते संपले होते. ती म्हणाली, अमित एका नंबरचा फसवणूक करणारा माणूस आहे. त्याने मला फसवले आणि आता तुलाही फसवतो आहे. ती पुढे म्हणाली, मी तुला त्या फोटोंमुळे त्याला ब्लॅकमेल करायला सांगितले, जेणेकरून तो तुझ्यापासून दूर राहील. प्रियाला निशाचे बोलणे वरवर खरे वाटले, पण तिच्या मनात शंका कायम होती. निशा खरंच माझी मैत्रीण आहे की तिचा स्वतःचा काही डाव आहे? निशाने प्रियाला एक आयडिया दिली, अमितला पेनड्राईव्हमधील फोटोंची धमकी देऊन त्याला तिच्या आयुष्यातून कायमचे काढून टाकायचे. प्रियाला हा प्लॅन आवडला, पण ती म्हणाली, निशा, मला सगळं सांग, तू माझ्यापासून अजून काय लपवतेस? निशाने हसून विषय टाळला आणि म्हणाली, प्रिया, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी मैत्रीण आहे. पण प्रियाच्या मनात निशाबद्दलचा संशय वाढतच होता. त्याच दिवशी दुपारी करणने प्रियाला पुन्हा मेसेज केला, प्रिया, आज रात्री भेटायचंय. मी एक नवीन हॉटेल बुक केलंय. तू येशील की मी सगळं घरी सांगू? प्रियाला राग आला. ती म्हणाली, करण, तू मला ब्लॅकमेल करणे बंद कर. मी तुला एकदा वेळ दिला, आता बस. पण करण हसला आणि म्हणाला, प्रिया, तू माझ्या हातात आहेस. त्या रात्रीच्या फोटोमुळे तुझं आयुष्य माझ्या मुठीत आहे. प्रियाच्या डोळ्यांसमोर त्या रात्रीचे दृश्य उभे राहिले आणि तिला थरकाप भरला. प्रियाने ठरवले की तिला करणला थांबवायलाच हवे. तिने त्याला मेसेज केला, ठीक आहे, आज रात्री भेटू.
पण फक्त शेवटचं. करणने लगेच होकार दिला आणि प्रियाच्या मनात एक नवीन योजना आकार घेऊ लागली. जर मी करणला थांबवू शकले तर माझे आयुष्य पुन्हा रुळावर येईल. पण तिला माहीत होते की करणला थांबवणे सोपे नाही. संध्याकाळी प्रियाला अमितचा फोन आला. प्रिया, तू मला टाळते आहेस, पण मी तुला सोडणार नाही. आज रात्री मला भेट, नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला सगळं सांगतो. प्रियाला आता जाणवत होते की ती एका अशा जाळ्यात अडकली आहे जिथे प्रत्येक व्यक्ती तिला ब्लॅकमेल करत होती. तिने अमितला शांतपणे सांगितले, अमित, मला तुझ्याशी बोलण्यासाठी भेटायचे आहे. आज रात्री भेटू, पण फक्त बोलण्यासाठी. अमित हसला आणि म्हणाला, ठीक आहे प्रिया, पण मला माहीत आहे तू मला नकार देऊ शकत नाहीस. प्रियाच्या डोक्यात आता 3 गोष्टी घुमत होत्या. करणशी भेट, अमितशी सामना आणि त्या अनोळखी व्यक्तीचा मेसेज. ती रात्री 10 वाजता त्या जुन्या वखारीकडे जाणार होती, पण त्याआधी तिला करण आणि अमित यांना हाताळायचे होते. तिने ठरवले की ती निशाच्या पेन ड्राईव्हचा वापर करेल आणि अमितला कायमचा थांबवेल. पण करणचे काय? रात्री 8 वाजता प्रिया करणने सांगितलेल्या हॉटेलवर पोहोचली. करण तिथे आधीच हजर होता. त्याच्या चेहऱ्यावर तीच धूळ स्मित होती. प्रिया, तू आलीस. आज आपण अजून चांगला वेळ घालवू, तो म्हणाला. प्रियाने शांतपणे सांगितले, करण, हे सगळं थांबव. तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होतंय. पण करणने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिला ओढले. प्रियाने त्याला थांबवले आणि म्हणाली, करण, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू मला ब्लॅकमेल करणे बंद कर, नाहीतर मी स्वतः सगळं घरी सांगेल. करणला धक्का बसला. तो म्हणाला, प्रिया, तू मला धमकी देतेस? ठीक आहे, जा आणि सांग. पण तुझ्या नवऱ्याला त्या फोटोंचा धक्का सहन होईल का? प्रियाला कळून चुकले की करण थांबणार नाही. तिने एक शेवटचा डाव खेळायचे ठरवले. ती म्हणाली, करण, तुला माझ्यासोबत वेळ हवा आहे ना? ठीक आहे, पण माझी एक अट आहे. तू मला त्या फोटोचे सगळे प्रूफ डिलीट कर. करण हसला आणि म्हणाला, ठीक आहे प्रिया, पण आधी चांगला वेळ, मग डिलीट. प्रियाने त्याला एक ग्लास पाणी दिला, ज्यात तिने झोपेची गोळी मिसळली होती. करणने ते पाणी प्यायले आणि काही मिनिटांतच तो गाढ झोपेत गेला. प्रियाने करणचा फोन उघडला आणि त्याने घेतलेले सगळे फोटो डिलीट केले. तिने त्याच्या फोनमधील बॅकअप देखील काढून टाकला, जेणेकरून त्या फोटोचा कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही. आता करण मला कधीच त्रास देणार नाही, असे तिला वाटले. पण तिच्या मनात अनोळखी मेसेजचे टेन्शन अजूनही होते. करणला हॉटेलच्या खोलीत सोडून प्रिया अमितला भेटायला गेली. ती एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली, जिथे अमित तिची वाट पाहत होता. अमितने तिला पाहताच हसून म्हटले, प्रिया, तू आज खूप सुंदर दिसतेस. चल, आपण कुठेतरी खास जागी जाऊया. प्रियाने त्याला थांबवले आणि म्हणाली, अमित, मला तुझ्याशी गंभीरपणे बोलायचं आहे. तू मला ब्लॅकमेल करणे बंद कर, नाहीतर. तिने पेन ड्राईव्ह त्याच्यासमोर ठेवला. अमितने पेन ड्राईव्ह पाहून हसत म्हटले, प्रिया, तू मला धमकी देतेस? यात काय आहे? प्रियाने सांगितले, यात तुझे आणि निशाचे फोटो आहेत. तू मला त्रास दिलास तर हे फोटो मी तुझ्या बायकोला पाठवेन. अमितचा चेहरा पडला. तो म्हणाला, प्रिया, तू हे कसं काय? पण प्रियाने त्याला मध्येच थांबवले आणि म्हणाली, अमित, माझ्या आयुष्यातून कायमचा निघून जा, नाहीतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. अमितने काहीच उत्तर दिले नाही आणि गुपचूप निघून गेला. प्रियाला वाटले की तिने अमितला कायमचे थांबवले, पण तिच्या मनात अजूनही त्या अनोळखी मेसेजचे रहस्य होते. ती आता त्या जुन्या वखारीकडे जाण्यासाठी तयार झाली. रात्री 10 वाजता प्रिया शहराबाहेरील जुन्या गोडाऊनवर पोहोचली. ती जागा ओसाड आणि भीतीदायक होती. प्रियाच्या हृदयाची धडधड वाढली. तिने आजूबाजूला पाहिले, पण कोणीच दिसले नाही. तेवढ्यात तिला पावलांचा आवाज ऐकू आला. ती मागे वळली आणि तिथे एक व्यक्ती उभी होती. त्याचा चेहरा अंधारात लपलेला होता. प्रिया, तू आलीस, त्या व्यक्तीने खोल आवाजात म्हटले. प्रियाने थरथरत्या आवाजात विचारले, तू कोण आहेस? तुला माझ्याकडून काय हवं आहे? ती व्यक्ती हसली आणि म्हणाली, प्रिया, मी तुझ्या आयुष्याचे सत्य जाणतो. तुझ्या नवऱ्याला सगळं माहीत आहे. प्रियाला प्रचंड धक्का बसला. माझ्या नवऱ्याला? तिचा नवरा जो गेल्या काही वर्षांपासून आजारी होता, त्याला हे कसं काय माहीत असेल? ती व्यक्ती पुढे सरकली आणि प्रियाला त्याचा चेहरा दिसला. तो कोणी अनोळखी नव्हता, तो तिचा नवरा विक्रम होता. प्रियाच्या डोळ्यांसमोर सर्व काही गरगरले. विक्रमने सांगितले, प्रिया, मी गेल्या काही महिन्यांपासून तुझ्या मागावर होतो. तुझं अमितसोबतचं प्रेमसंबंध, करणसोबतचा वेळ. मला सगळं माहीत आहे. प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली. पण तू तर आजारी होतास? प्रिया थरथरत म्हणाली. विक्रम हसला आणि म्हणाला, प्रिया, मी आजारी होतो, पण मी बरा झालोय आणि आता मी तुझ्यावर नजर ठेवत होतो. तू मला फसवलंस, पण आता तुझी वेळ आली आहे. त्याने एक बंदूक प्रियासमोर धरली. प्रियाच्या डोळ्यात भीती दिसत होती, पण तिने हिंमत गोळा केली आणि विचारले, विक्रम, तू मला काय करणार आहेस? विक्रमने तिच्याकडे पाहत म्हटले, प्रिया, तुझ्या आयुष्याचा खेळ आता संपला आहे, पण मी तुला एक शेवटची संधी देतो.
माझ्यासोबत ये आणि सगळं विसर, नाहीतर. त्याने बंदूक तिच्या डोक्याला लावली. प्रियाच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती शांत राहिली. तिने विचारले, विक्रम, तुला निशाबद्दल माहीत आहे का? विक्रमचा चेहरा बदलला. तो म्हणाला, निशा? ती काय करते? प्रियाला कळून चुकले की विक्रमला निशा आणि अमित यांच्यातील सत्य माहीत नाही. तिने पेन ड्राईव्ह त्याच्यासमोर ठेवला आणि म्हणाली, विक्रम, हे बघ, तुझी निशा तुला फसवते. विक्रमने पेन ड्राईव्ह घेतला आणि त्यातले फोटो पाहताच त्याचा चेहरा रागाने लाल झाला. निशा! तो ओरडला. तेवढ्यात वखारीच्या दारातून एक सावली दिसली. प्रिया! विक्रम आणि निशाने मागे वळून पाहिले तर तिथे निशा उभी होती. तिच्या हातात एक चमकणारी वस्तू होती. प्रिया, तू खूप हुशार आहेस, निशा म्हणाली, पण तुझा खेळ आता संपला. तिने तिच्या हातातली वस्तू प्रियाकडे रोखली. ती एक चुरी होती. प्रियाच्या आणि विक्रमच्या डोळ्यांत भीती दिसली. निशा हसत म्हणाली, प्रिया, तू मला फसवलंस आणि विक्रम, तू मला कधीच समजून घेतलं नाहीस. आता तुम्हा दोघांचा शेवट मी करणार. तिने चाकू उगारला, पण तेवढ्यात गोडाऊनच्या दारातून जोरात आवाज झाला. प्रिया! विक्रम आणि निशा मागे वळून पाहतात तर एक अनोळखी माणूस उभा आहे. त्याच्या हातात एक कागद होता. थांबा! तो ओरडला, तुम्ही तिघेही माझ्या जाळ्यात अडकले आहात. मला तुमचं सगळं सत्य माहीत आहे. आता माझाच खेळ सुरू होणार आहे. प्रियाच्या डोळ्यांसमोर अंधार पसरतो. हा माणूस कोण आहे? त्याच्या हातातला कागद काय आहे? आणि त्याला हे सगळं कसं माहीत झालं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी भाग 2 नक्की वाचा. जर तुम्हालाही पुढील भागाची उत्सुकता असेल तर कॉमेंटमध्ये जय हिंद लिहा. हा व्हिडिओ 333 लाईक्सचा टप्पा पार करताच भाग 2 लगेच घेऊन येत आहोत. धन्यवाद.